श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या बातमीपाठोपाठ लोकसंस्कृतीच्या अभ्यासक आणि ज्येष्ठ लेखिका तारा भवाळकर यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचं वृत्त आलं. या दोन्ही आनंदवार्तांनी मराठी साहित्यप्रेमी खूप सुखावला. आगामी फेब्रुवारीमध्ये राजधानी नवी दिल्लीत 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. यानिमित्त आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या वृत्तविभागानं तारा भवाळकर यांच्याशी साधलेला हा मनमोकळा संवाद. श्रोते हो, लोकसंस्कृती आणि नाटक यांच्या परिघाभोवताली तारा भवाळकर यांनी विपुल लेखन केलं. संत साहित्य, लोकसाहित्य यावर चिंतनपर लेखन, अभ्यास, संशोधन हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य. साहित्याच्या विविध प्रकारांमध्ये आपल्या शारदा सेवेचं व्रत निरंतर चालू ठेवणाऱ्या तारा भवाळकरांचं माय वाटेचा मागोवा हा स्त्रीकेंद्री दृष्टिकोनातून संशोधन करणाऱ्यांसाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणता येईल. आपल्या संशोधन आणि लेखन प्रवासाविषयी तारा भवाळकर यांचं मनोगत आपण त्यांच्याच शब्दातून ऐकूया. पहिली गोष्ट म्हणजे कोणाला काही शिकवायचं म्हणून मी काही लिहिलं नाही. मी माझ्या आनंदासाठी आणि समाधानासाठी काम करत गेले. वाचन, लेखन जे असेल ते. माझं साहित्य प्रामुख्याने 3 विभागामध्ये आहे. एक नाटक किंवा रंगभूमी ही माझी पहिली निवड आहे. त्याच्यानंतर लोकसंस्कृती आणि स्त्री विषय. पण याचे असे ज्याला आपण पाणीबंद कप्पे करता येणार नाही, कारण हे सगळे विषय एकमेकांमध्ये इतके मिसळलेले आहेत की एकातनं दुसरं वेगळं करता येणं अवघड होतं. म्हणजे नाटकाचा विचार करत असताना लोकसंस्कृतीचा विचार अपरिहार्यपणे येतो. कारण मराठी रंगभूमी असेल किंवा कुठली रंगभूमी असेल, तिची सुरुवातच मुळी लोकरंगभूमीतनं झालेली आहे, अगदी इंग्रजी रंगभूमीची सुद्धा. त्यामुळे नाटक अनेक अंगांनी मी नाटकाच्या मध्ये रमले. त्याची समीक्षा, संशोधन, अभिनय. 14 वर्ष मी रंगभूमीवर अभिनय केला, पुरस्कार मिळवले, नाट्यविषयक अध्यापनही केलं ललित कला केंद्रामध्ये पुण्याला आणि लोककला अकादमी मुंबईला, ज्याला आपण अतिथी अध्यापक म्हणतात तसे मी अतिथी अध्यापक म्हणून पण काम केलेलं आहे. लोककलांच्यासाठी आणि लोकनाट्यासाठी क्षेत्रीय कार्य महाराष्ट्रामध्ये, भारतभर, विशेषतः दक्षिण भारत मी संपूर्ण पायाखाली घातला. त्यामुळे लोकसंस्कृती आणि नाटक हे असं मला वेगळं नाही करता येत. त्यामुळे मी जो अभ्यास केला ते पहिल्यांदा मी रंगभूमीवर गेले ती अभिनेत्री म्हणूनच गेले, हौशी रंगभूमीवर असतातच. आणि सांगलीत आल्यानंतर विष्णुदास भाव्यांचं नाटक हे पहिलं नाटक समजलं जातं. म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यावर आधी लेखन झालेलं होतं ते वाचताना असं लक्षात आलं की ते त्यांनी कन्नड रंगभूमीवरनं घेतलं. आणखीन एक प्रवाह आला की त्याच्यामध्ये कोकणच्या दशावताराचा भाग फार मोठा आहे. आणखीन एक वाचनामध्ये आलं की गोव्यामधला काला जागरण हा भाग आहे. नंतर आणखीन एक वाचनात आलं की दक्षिणेकडचे कन्नड मधली यक्षगान रंगभूमी आहे, त्याचाही सहभाग आहे. मग हे सगळं नेमकं काय आहे? त्यामुळे रंगभूमीवर मी जरी 12-14 वर्ष काम केलं, त्यावेळेस मी ते तर काम केलंच, पण नाट्य संस्थेची स्थापना केली. शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्यासाठी एकांकिका स्पर्धा, नाट्य स्पर्धा घेतल्या, काही एकांकिकाही लिहिल्या, काही पुस्तकं प्रसिद्धही झाली त्याबद्दलची. पण मग नंतर अभिनयाकडून मी संशोधनाकडे जास्त वळले आणि क्षेत्रीय अभ्यास मोठ्या प्रमाणात केला. त्याच्यासाठी कोकण, सांगलीला आल्याचा फायदा असा झाला की कोकण, गोवा, कर्नाटक या सगळ्या सीमारेषाही फार जवळच्या आहेत आणि या सर्व प्रदेशांच्या मधनं मी हिंडले अभ्यासासाठी आणि त्या प्रत्यक्ष मी पाहिल्या सगळ्या कला, त्या अनुभवल्या, नुसत्या पाहिल्या नाही, अनुभवल्या. त्या ठिकाणी जाऊन राहिले त्या भूमीमध्ये. त्यामुळे ज्याला आपण टेबलवर पुस्तकी कामापेक्षा मी असं काम जास्त केलं, क्षेत्रीय प्रत्यक्ष काम. अगदी कर्नाटक, तेलंगणा, तेलुगू प्रदेशामध्ये गेलेली आहे. तंजावरच्या राजांची नाटकं, केरळची रंगभूमी, कथकली, हा सगळा मी अनुभवलं. तिथे जाऊन राहिले. तिथले जे विद्वान लोक होते त्यांच्याशी चर्चा केल्या. म्हणजे कथकलीचा बद्दल बघत असताना एकीकडे कथकली पाहिलीच, पण त्यावेळेचे तिथले जे गुरु गोपीनाथन म्हणून तज्ञ होते त्यातले,
गिरीश कर्नाडांच्या पेक्षा सुद्धा जुने आणखीन आहे. तर त्या सगळ्यांना मग भेटले, त्यांच्या त्या संशोधन केंद्रामध्ये जाऊन ते नाट्य अनुभवले. मी लोकसंस्कृती म्हणते, नुसतं लोकसाहित्य नाही. कारण का तर लोकसाहित्य म्हटलं की फक्त शाब्द साहित्य आपल्या डोळ्यासमोर असतं, अभिजनांच्या म्हणजे शहरी लोकांच्या डोळ्यासमोर. साहित्य म्हटलं की नाटक, कथा, कादंबरी वगैरे वगैरे. लोकसंस्कृतीचं तसं नाहीये की त्याच्यामध्ये एखादं गाणं म्हणजे लोकगीत असतं, ते गीतही असतं, त्याच्यातनं एखादी कथाही सांगितलेली असते, ती एखाद्या देवताविषयक असते, त्याच्या पाठीमागे श्रद्धाविश्वही असतं, ती एखाद्या उपासनेशी संबंधित असते, त्याच्यामधून एखादी प्रथा सुद्धा निर्माण झालेली असते आणि ती प्रथा ही आजतागायत चालू सुद्धा असते. तसाही मी एक प्रयोग केला आणि युट्यूबवर त्याच्या बरेचसे माझे छोटे छोटे एपिसोड्स म्हणून विभाग म्हणून ते आहेत. कथा जुनी तरी नवी या नावाचं जसे आहे तसे एक ओवी, एक कथा, एक प्रथा. की दिसायला ती एक जात्यावरची ओवी दिसते, पण त्याच्यामध्ये एखादी कथा असते, ती पारंपरिक कथा असते, कदाचित ती देवताविषयक असेल किंवा अन्य असेल, आणि त्याच्या पाठीमागे प्रथा पण असतात, काही चालीरीती, रूढी, श्रद्धा, समजुती, आणि त्या आजतागायत चालू असतात. त्यामुळे असा ज्याला आपण इंटरडिसिप्लिनरी अनेक संदर्भ सूचक असा अभ्यास त्या लोकसंस्कृतीचाही आहे. श्रोते हो, संत साहित्य आणि त्यावर केलेलं लेखन, ओव्यांचं पाठांतर तसंच स्त्रीमुक्तीविषयी होणारी चर्चा, त्यावरचे आक्षेप याविषयी तारा भवाळकर म्हणाल्या. संत साहित्याचा अभ्यास करत असताना सुद्धा तो लोकतत्वीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून मला तो जाणवलेला आहे, भावलेला आहे. मी मुद्दाम काही शोधून काढला असं म्हणत नाही, कारण माझ्या पूर्वसुरींनी या सर्वच क्षेत्रामध्ये निरनिराळ्या प्रकारे काम केलेलं आहे. त्यांचं मला निश्चितपणे मार्गदर्शन झालेलं आहे. आणि एकूणच जगण्याचा जो पैस आहे तो जसा नाटकातनं, साहित्यातनं, चाली, रीती, रूढी, देवदेवता, श्रद्धा, विश्व, त्यांची उपासना पद्धती, उपासना नाट ज्याला आपण लोकनाट्य म्हणतो, ते गोंधळ, जागरण, दशावतार ही सगळी मुळामध्ये उपासना नाट्य आहेत देवदेवतांची. इतकंच काय, जात्यावर दळण दळणाऱ्या बायका ज्या ओव्या म्हणतात, गाणी म्हणतात, त्या महाराष्ट्रामधल्या अनेक ओव्या मी लहानपणापासून माझ्या पाठ झालेल्या दळता दळता. श्रोते हो, शिक्षण आणि शहाणपण यांच्यातला फरक तसंच कोणतंही स्वातंत्र्य याविषयी तारा भवाळकर यांनी मार्मिक भाष्य केलंय. ते आपण त्यांच्याकडूनच ऐकूया. शिक्षणाची व्याख्या इंग्रजोत्तर काळात आपल्याकडे फार संकुचित केली गेली की लिहिता वाचता येणं म्हणजे शिक्षण, आणि ते जोपर्यंत येत नव्हतं तोपर्यंतची सगळी माणसं, स्त्रिया आणि पुरुष अडाणी होते. लिहिता वाचता लागल्यानंतर ते शिकले आणि त्यामुळे त्यांना शहाणपण आलं. तर मी परत तेच सांगत होते, ते 75 मध्ये महिला मुक्ती वर्ष आलं आणि त्यावेळेस मला संत साहित्यातल्या स्त्रिया, लोकपरंपरेतल्या स्त्रिया यांच्यामुळे एक जाणीव झाली की लिहिता वाचता येणं म्हणजे पूर्ण शहाणपण नव्हे. स्वतंत्र विचार करण्याची ताकद, स्वतंत्र प्रश्न निर्माण करण्याची ताकद जिथे असते तिथे शहाणपण असतं. आणि माझ्या लोकसंस्कृतीतल्या बायका आणि संत स्त्रिया तर 18 पगड जातीचे संत पुरुष आणि स्त्रिया होत्या, तसंच लोकपरंपरेमध्ये. आणि त्यांनी ही आधुनिक दृष्टी दिली की शिक्षण आणि शहाणपण याच्यामध्ये फरक असतो. लिहिता वाचता आलं म्हणजे सर्व शहाणपण यावं अशी अपेक्षा असते, येतच असं नाही. त्याच्या उलट या परंपरेतल्या बायकांना अनेक प्रश्न निर्माण पडले आणि त्या प्रश्नांची उत्तरं त्या शोधत आल्या. हे जे आक्षेप आले की ज्याकडे स्त्रियांचं हे पाश्चिमात्याकडनं आलंय, मग मला परत लोकसंस्कृतीमधले जात्यावर दळण दळणाऱ्या बायकांच्याच ओव्या आठवायला लागल्या की जर आमच्याकडे स्त्रियांना एवढा सन्मान मिळत होता असं जर लोक म्हणत असतील, तर मग माझी जात्यावर दळण दळणारी बाई असं का म्हणते की देवानारायणा माझी विनंती फार फार जन्मबायकांचा नको घालूस वारंवार. संत साहित्यामध्ये तर अतिशय ज्याला आपण क्रांतिकारी म्हणता येईल अशा प्रकारचे प्रश्न स्त्रियांनी निर्माण केलेले आहेत. आणि ह्या बायका कोणी आधुनिक अर्थाने शिकलेल्या नाहीत, म्हणजे त्या साक्षर तरी होत्या की नाही माहित नाही, परंतु त्यांनी प्रश्न निर्माण केले. त्यात मुक्ताबाई सारखी एखादी अभिजन परंपरेतली म्हणजे ब्राह्मण परंपरेतली बाई सोडली तर बाकीच्या सगळ्या ज्या आहेत त्या बहुजन परंपरेतल्या बायका आहेत, सर्व जाती जमातींच्या आहेत. त्याच्यामध्ये जनाबाई आहे, सोयराबाई, चोख्याची मारी, तोकोबा महाराजची बायको आहे. यांनी इतके मूलभूत प्रश्न निर्माण केलेले आहेत की आजच्या स्त्रीमुक्तीचे वगैरे वगैरे प्रश्न
प्रश्न म्हणतात त्यांनाही धक्का बसेल किंवा दृष्टिकोनाला एक नवीन वळण मिळेल. आणि म्हणून लोकसंस्कृतीचा विचार हा केवळ भूतकाळाचा, केवळ ग्रामीण भागातला, केवळ शेतकऱ्यांचा असा हा नाहीये. तर याच्यातून स्त्री जीवनविषयक अत्यंत मूलभूत प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि आपलं दुय्यमत्व हे बायकांनी स्वतःच झुगारून दिलं पाहिजे असं आमच्या संत स्त्रिया सांगत आल्या. ते आजही लागू आहे असं मला वाटतं. श्रोते हो, साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद आणि त्याच्या जबाबदारीविषयी तारा भवाळकर म्हणाल्या, साहित्य संमेलन हा एक सोहळा असतो आणि मला वाटतं मराठी भाषेच्या आणि महाराष्ट्रामध्ये ते पहिल्यांदा ग्रंथकार संमेलन म्हणूनच सुरू झालं. ग्रंथलेखन करणाऱ्यांच्या दृष्टीने सुरू झालेलं आहे. यंदाचं मला वैशिष्ट्य असं वाटतं की केवळ ग्रंथलेखकांचं म्हणजे लोकसंस्कृतीची एक अभ्यासक म्हणून जर माझी निवड झाली असेल तर हे केवळ ग्रंथकारांचं संमेलन आहे की काय असा प्रश्न माझा मलाच पडतो आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष हा एक समाजाचा प्रतिनिधी असतो लेखन करणाऱ्यांचा आणि त्याच्या हातात फार काहीसं नसतं. एक वर्षभराचा अवधी असतो आणि त्या वर्षभरामध्ये तो जन्मभर जे करत आला साहित्याच्या क्षेत्रामध्ये, लेखनाच्या क्षेत्रात, तेच तो करत राहणार असतो. मुद्दाम आवर्जून काही करावं अशा वयाच्या आणि मानसिकतेच्या टप्प्यावर मी नाही, कारण आयुष्याच्या अत्यंत उत्तरार्धाच्या टोकावर असताना मला हे संमेलनाचं अध्यक्षपद मिळतं आहे. परंतु मी जे करत आले आणि आजही करते आहे वयाची 85 वर्ष झाल्यावर सुद्धा, हे नवीन नवीन लेखक सातत्याने माझ्या संपर्कामध्ये येत असतात. मी ज्या प्रदेशात राहते त्या भागातली, ग्रामीण भागातली, शहरी भागातली मुलं मुली, लेखक, प्राध्यापक हे माझ्या संपर्कात असतात आणि त्यांना आवश्यक असेल त्यावेळेस चर्चा, परिसंवाद, मार्गदर्शन, काही पुस्तकं, हे माझं काम चालू असतं आणि मला असं वाटतं मी ते चालू ठेवीन. विविध विद्यापीठांच्या मध्ये, संस्थांच्या मध्ये चर्चा, व्याख्यानं याच्यासाठी मी माझं काम आजही चालू आहे. त्याच्यासाठी तरुण प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि लेखन करणारा तरुण वर्ग हा माझ्या आसपास असतो. तेच काम मी इथून पुढे चालू ठेवेन. याच्यापेक्षा वेगळा फार मोठा काही उपक्रम करावा अशी परिस्थिती नाही आणि याच्यापेक्षा वेगळं साहित्याच्या क्षेत्रात माणसं उभी करणं हेच महत्वाचं असतं आणि ती तशी आहेत. म्हणजे दरवर्षी माझ्या भोवतालची जी मुलं मुली आहेत त्यांच्यापैकी प्रत्येक जण पुस्तकं लिहित असतो, छापत असतो, प्रकाशित करत असतो आणि त्यांना निरनिराळे पुरस्कार मिळत असतात. तर हा एका व्यक्तीच्या कामाचा परिणाम नसतो, समाजातल्या त्या वातावरणाचा परिणाम असतो आणि त्याचा एक भाग म्हणून संमेलनाचा अध्यक्ष कृतिशील असतो. मी आजपर्यंत तशीच राहिले कृतिशील आणि माझ्यात क्षमता आहे तोपर्यंत मी ते करत राहीन, कारण तो माझ्या आनंदाचा भाग आहे आणि मराठी भाषेच्या विकासाच्या दृष्टीनं मला तो आनंद घ्यायचा आहे आणि तो मी घेत राहीन. श्रोते हो, साहित्यात खऱ्या अर्थानं स्त्रीचं मन दिसलं ते ओव्यांमधून, कथागीतातून. तारा भवाळकर यांना अनेक साहित्य पुरस्कार मिळाले. आजही विविध उपक्रमातून साहित्यप्रेमींचं वर्तुळ विस्तारणाऱ्या तारा भवाळकर आता साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. याचा सर्वच मराठी प्रेमींना आनंद होत आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर, प्रसारण सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि निवेदन भक्ती सोनटक्के.